तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही असं कटआउट ट्रान्झॅक्शन कसं करू शकता. फक्त व्हिडिओ स्किप न करता पहा आणि जर स्किप करायचा असेल तर चला तर मग आता मेन टॉपिक वरती येऊया. कॅपकट मध्ये क्लिप इम्पोर्ट करा, खाली थोडं स्क्रोल करून फ्रीज करून घ्या. या फ्रीजचा एक स्क्रीनशॉट घ्या, कारण यावरचा जो टेक्स्ट आहे तो आपल्याला रिमूव्ह करायचा आहे. मी तो गॅलरी मध्ये रिमूव्ह करणार आहे. तुम्ही कोणत्या ऍप मध्ये करू शकता. टेक्स्ट हा पूर्णपणे रिमूव्ह झाला पाहिजे. रिमूव्ह झाल्यावरती लगेच कॅपकट मध्ये इम्पोर्ट करा आणि जो आपण आधी फ्रीज केलेला पार्ट आहे त्याला ओरलेला घ्या आणि पहिल्या लेअरच्या बरोबर असे खाली सेट करा आणि जो एक्स्ट्रा पार्ट आहे त्याला डिलीट करा. क्लिप वरती क्लिक करा आणि रिमूव्ह बीजी मध्ये जावा, कारण आता आपल्याला करायचा व्हिडिओचं बॅकग्राऊंड रिमूव्ह फक्त टेक्स्ट ठेवायचा आहे. हे तर तुम्हाला येतच असेल. मी थोडं फास्ट करतो कारण व्हिडिओ खूप मोठा होईल. चला, टेक्स्ट रिमूव्ह झालं. आता थोडं स्क्रोल करा आणि मास्क मध्ये जावा आणि हॉरिझॉन्टल मास्क हे सिलेक्ट करा आणि तुमच्या टेक्स्ट नुसार ऍडजस्ट करा. मास्क केलेल्या लेअरला कॉपी करायचंय, म्हणजेच डुप्लिकेट करा आणि या लेअरला आपल्या फर्स्ट लेअर खाली घ्या आणि आता परत सेम प्रोसेस करा. मास्क मध्ये जावा, हॉरिझॉन्टल सिलेक्ट करा आणि टेक्स्टला ऍडजस्ट करा. जास्त काही नाही, फक्त रोटेट करायचं आहे. टेक्स्ट ऍडजस्ट करून झाल्यावरती लेअर सिलेक्ट करून स्टार्टला एक की फ्रेम द्या आणि एंडिंगला एक की फ्रेम द्या. की फ्रेम ही दोन्ही लेअरला द्यायची आहे आणि मग लेअरच्या फर्स्ट की वरती येऊन झूम इन करायचं आहे आणि दुसऱ्या लेअरला पण सेम प्रोसेस करा. आपण जे झूम करतोय ते व्हिडिओ फ्रेमच्या बाहेर गेलं पाहिजे आणि याला स्मूथ करण्यासाठी ग्राफ देऊ. की फ्रेमच्या बरोबर मध्ये यायचं आहे आणि दोन्ही लेअरला क्यूबिक इन हा ग्राफ द्यायचा आहे. हे झालं आपलं स्मूथ कटआउट इफेक्ट. आणि याला थोडं क्रिएटिव्ह करण्यासाठी थोडं बॅक येऊन बॉडी इफेक्ट मध्ये जावा आणि सर्च करा बटरफ्लाय ड्रीम आणि हा सेकंड वाला बटरफ्लाय ड्रीम हा इफेक्ट सिलेक्ट करा आणि तुमच्या कटआउट व्हिडिओ नुसार ऍडजस्ट करा. चला तर मग आजसाठी एवढं. चॅनलला सबस्क्राईब करा, इन्स्टावरती फॉलो करा. नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिक वरती पाहिजे कमेंट मध्ये नक्की सांगा.